नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण भेटणार आहोत एका संघ प्रचारकाला, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला, भारतीय जनता पक्षात विविध पदं भूषवलेल्या एका राजकीय कार्यकर्त्याला आणि त्याहीपेक्षा सुद्धा गेल्या 4 दशकांचा उजव्या विचारसरणीचा जो प्रवास आहे त्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्याचा साक्षीदार असणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला स्वागत करूया. अरुण साठे यांचं. अरुण साठे, आपलं स्वागत. अरुण साठे यांनी महाराष्ट्राची आणि भारताच्या उजव्या विचारसरणीची जडणघडण अत्यंत जवळून पाहिली. त्यातल्या अनेक घटनांचे साक्षीदार होते, पाईक होते. माय फ्लर्टेशन्स विथ पॉलिटिक्स हा त्यांचा आत्मचरित्राचा भाग देखील प्रसिद्ध झालेला आहे. आज आपण त्यांच्याकडून या संपूर्ण 50 वर्षाच्या 60 वर्षाच्या प्रवासातल्या अनेक महत्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. महाराष्ट्रातल्या अनेक अशा राजकीय घटनांच्या मागे काय घडलेलं होतं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अरुणजी, आपला जन्म झाला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, आणि तो देखील कोकणामधल्या एका अत्यंत छोट्या अशा गावामध्ये. चिपळूण हे गाव, त्या गावात आपण एसएससी पर्यंत होतात आणि त्यानंतर आपण चिपळूण सोडलं. त्या तुमच्या दिवसांबद्दल, चिपळूणमधल्या तुमच्या घरच्या वातावरणाबद्दल, चिपळूणबद्दल काय सांगाल? माझे वडील वकील होते आणि चांगले वकील होते. त्यांचा संघाशी डॉक्टर हेडगेवारांपासूनच संबंध. संघाचे विभाग संघचालक होते. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी असा तो विभाग होता. आणि वडील माझे टिळकांचे अनुयायी होते, लोकमान्य टिळकांचे. कारण ते शिक्षणाला गेले होते पुण्याला, आणि ज्या काळात टिळक चळवळ फार मोठी जोरामध्ये होती. चिपळूणला त्यांनी वकिली करायला सुरुवात केली 1925 साली. डॉक्टर हेडगेवार एकदा चिपळूणमध्ये आले असताना त्यांच्या सभेला गेले होते, आणि माधवराव मुळे त्या काळात पुढे संघाचे ज्याने फार मोठं काम प्रांत तिकडे पंजाब वगैरे भागामध्ये, ते त्या काळात चिपळूणमध्ये होते. आणि त्यांच्यामुळे त्यापासून त्यांचा त्या कार्यक्रमाला डॉक्टर हेडगेवारांच्या त्या अगोदर माधवराव मुळ्यांची बोलणं झालं असेल डॉक्टर हेडगेवारांचं. तर भाषण संपल्यानंतर गावातले 4 प्रतिष्ठित लोक भेटतात, त्याप्रमाणे डॉक्टर हेडगेवारांना ते भेटले. नमस्कार चमत्कार झाला. डॉक्टर हेडगेवार त्यांना असं म्हणाले, मी अप्पासाहेब तुमच्याकडे सकाळी चहा प्यायला येतो. आणि ते आमच्या घरी चहा प्यायला आले, आणि गप्पा झाल्यानंतर ते असं म्हणाले, तुम्हाला आम्ही संघाचे इथले संघचालक नेमलाय. वा. संघ असाच सुरुवात झाली होती. आमचे वडील मग त्यांना असं म्हणाले की बुवा, मला काही संघ वगैरे काही माहिती नाहीये, हे तुमच्या विचार ऐकण्यासाठी मी आलो होतो. ते म्हणाले, तुम्हाला हळूहळू माहिती होईल संघ. आणि संघचालक ते झाल्यामुळे लोकांचं येणं जाणं सुरुवात झाली, आणि असं वातावरण चिपळूणमध्ये होतं. यानंतर आपण मुंबईला आलात, आणि मुंबईला येऊन शिक्षण सुरू केलं, आणि त्याच वेळेला आपला संबंध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आला. काय होते ते दिवस, काय सांगाल त्या अनुभवांबद्दल? तर 1956 मध्ये मी मुंबईला आलो. या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत जोरात होती, अगदी जोरामध्ये होती. त्याच्या अगोदर गोव्याची चळवळ झाली होती. मी ज्या वेळेला 10वी मध्ये असेल त्यावेळेला आपली गोव्याच्या मुक्तीची चळवळ, जगन्नाथराव जोशी त्या काळात गोव्याच्या तुरुंगात गेले होते. ही चळवळ जोरात होती, आणि त्या सगळ्या चळवळीत चिपळूणच्या शाळेमध्ये माझा सहभाग झाला होता. आणि मोहन रानडे वगैरे तुरुंगात त्या काळातच ते गोव्याच्या तुरुंगात वगैरे गेले होते. असं एक निराळ्या प्रकारचं वातावरण चिपळूण शहरामध्ये त्या काळात होतं. आणि सार्वजनिक कामाशी संघ स्वयंसेवक असल्यामुळे मलाही थोडीशी आवड होती. एक तर घरचं वातावरणही होतं, आणि त्यामुळे अशा सार्वजनिक कामात माझाही भाग चिपळूणमध्ये असताना, शाळेमध्ये असताना, 10वी 11वीत असताना मी भाग घेत असे सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमात. म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनामध्ये हरताळ करायचा असेल तर आपण सहभागी व्हायचं, आता उलट अग्रेसर राहायचं, अशा वातावरणात होतो. त्यामुळे 1956 सालात ज्यावेळी मी मुंबईमध्ये पोदार कॉलेजमध्ये कॉमर्सच्या शिक्षणाला आलो, त्यावेळेला स्वाभाविक माझं
संघाशी संपर्क आला आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हळूहळू काम सुरू झालं होतं. आमचे काही मित्रमंडळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होती. एक लखन भतवाल म्हणून होते, जे आता आदिवासी क्षेत्रात फार मोठं काम धुळे जिल्ह्यात त्यांनी केलंय. ते मला सिनियर होते, लखन भतवाल. शशी गाडगीळ म्हणून एक मला मित्र, पुढे ते आता अमेरिकेतच स्थायिक झालेत. अशा काही मित्रमंडळींशी संबंध आला आणि हळूहळू मी विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात ओढला गेलो. त्यामुळे विद्यार्थी परिषदेशी संबंध येता येता 1960 मध्ये मी विद्यार्थी परिषदेचा मुंबईचा सेक्रेटरी झालो आणि अधिक जास्त त्यानंतर बीकॉम केलं, एमकॉम केलं, लॉ केलं. करेक्ट. आणि त्यानंतर आपण वकील देखील केलीत आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक खटले आपण मोफत देखील त्या काळात लढवलेले आहेत. अनेक सरसंघचालक आपण जवळून पाहिलेले आहेत. त्यात गोळवलकर गुरुजी असतील, त्याच्यानंतर देवरस आहेत, रज्जू भैया आहेत आणि आता मोहनराव भागवत आहेत. या सगळ्यांच्या काळामध्ये संघ, त्याचं अंतरंग, त्याची कार्यपद्धती यात काही फरक पडला? संघाच्या कार्यपद्धतीत काही फरक पडण्याचा प्रश्न येत नाही. परंतु संघ जसजसा वाढत गेला तसं आणि निर्णायक क्षेत्र वाढत गेली आपोआप. एक सहज तुम्हाला घटना सांगायला हरकत नाही. गोळवलकर गुरुजी सरसंघचालक होते. बाळासाहेब देवरस मध्ये काही काळ संघ कामातून थांबले होते आणि ते पुन्हा संघ कामात आले होते. माझ्या हिशोबाने आठवणीत 1961 ची घटना असेल. मला वाटतं बाळासाहेब देवरस पुन्हा कामात आले होते आणि संघाचे सहसरकार्यवाह झाले असतील. भैयाजी दाणी त्या काळात सरकार्यवाह असतील आणि ते मुंबईच्या दौऱ्यात आले होते आणि एक निर्णायक क्षेत्रातल्या मंडळीची एक बैठक संघाच्या कार्यालयात होती. मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून त्या बैठकीला उपस्थित होतो. त्यावेळेला दिवी गोखले, महाराष्ट्र टाइम्सचे पुढे वृत्तसंपादक झाले होते. तुमच्या नाव आता ते दिवंगत आहे, दंडोपंत गोखले, त्यांना विद्याधर गोखले लोकसत्ताचे संपादक होते. ते हे संघाचे जुने संस्थापक. ही मंडळी त्या बैठकीला आली होती, वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारी म्हणून. आणि नेपाळचे राजांचं संघाच्या कार्यक्रमाला यायचं त्यांचं ठरलं होतं. परंतु त्या अचानक ज्या काही कारणामुळे ते काही नेपाळचे राजे आले नाहीत. मला आजही आठवत आहे, पंडोपंत गोखल्यांनी बाळासाहेब देवरसांना प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं, बघ ज्या काही घटना घडल्या तसं होऊ शकतं, पण तुम्ही अशा वेळेला आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि त्यांनी एकदम मोकळेपणाने संघाच्या बैठकीमध्ये त्यांच्या अशा उत्तरांनी एकदम मोकळेपणा आला. म्हणजे मोकळेपणाने संघाच्या कार्यकर्त्यांनी काही विचारलं पाहिजे अशा प्रकारचं बाळासाहेब देवरसांनी एक सांगितल्यामुळं संघाच्या बैठकीत त्यांनी हा मोकळेपणा असा असू शकतो हे लोकांना एका दृष्टीने अनुभवच निराळा आला. परंतु लोकशाहीकरण एखाद्या संस्थेचं आणि त्याच्यावर असणारी एखादी एकचालकानुवर्तित्वाची पकड, हे दोन्ही विरोधाभासी नाही आहे का? असं खरं विरोधाभासी नाही. कारण संघाची एकचालकानुवर्तित्व ही कल्पना आणि लोकतंत्र हे फार परस्पर आहे. एकचालकानुवर्तित्व हे समोरच्या माणसाला मान्य असेल तर एकचालकानुवर्तित्व. संघाची कल्पना एकचालकानुवर्तित्व सुद्धा लोकशाहीत असणाऱ्या प्रकारचीच एकचालकानुवर्तित्वाची कल्पना आहे. आणि त्याच्या अर्थाने संघाची एकचालकानुवर्तित्व ही कल्पना नाही. संघ लोकशाहीला मानणारा आहे, लोकशाही संघामध्ये आहे, त्याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईन. परंतु एकचालकानुवर्तित्व. मग संघामध्ये निवडणुका का होत नाहीत? संघात निवडणुका आहेत. संघाची जी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आहे ही निवडणूक त्यांच्या माध्यमातून सरकार्यवाहाचा निवडणूक होते आणि सरकार्यवाह हाच शेवटी संघ सांभाळतो आणि सरकार्यवाहाची निवडणूक होते. दर 3 वर्षांनी निवडणूक होते आणि अगदी खालपासून हळूहळू निवडत गेलेले ते प्रतिनिधी सभेचे सदस्य असतात आणि त्यामुळे संघामध्ये निवडणूक आहे. निवडणूक
या निवडणुकीचा अर्थ कुणी विरोध करणारा असला पाहिजे आणि अशा प्रकारचा विरोधाचा प्रश्न नाही. विचारांची बांधिलकी असली की सर्वसाधारण एक मताने सगळ्या गोष्टी. अलीकडच्या काळामध्ये संघ आणि भारतीय जनता पक्ष अनेक गोष्टींवर अधिक आक्रमकपणे हिरिरीनं भाग घेताना दिसतोय. हाती सत्ता आल्यामुळे बळ आलं. संघ पूर्वीपासूनच हिरिरीने कोणत्याही गोष्टीत भाग घेत असे. संघाची जशी वाढ होली, संघाची ओरिजिनल ज्या कल्पना होती, आता मी तुम्हाला आत्ता सहज उदाहरण देताना दिलं, माझ्या व्यक्तिगत जीवनातलंच दिलं, माझ्या जन्माच्या अगोदरच दिलं. आता उदाहरण तुम्हाला मी सांगताना सांगितलं की माझ्या वडिलांनी जे दुसरं लग्न केलं, माझी आई विधवा होती आणि त्या विधवेशी ज्यावेळेला लग्न केलं ते अण्णासाहेब कर्वे होते, डॉक्टर हेडगेवार कार्यक्रम होते. ह्याचा अर्थ पण अण्णासाहेब कर्व्यांचं काम अशा प्रकारचं महिलांचं, पण डॉक्टर हेडगेवारांचं काम निराळ्या प्रकारचं त्यांनी स्वीकारलं होतं. त्यांचं मूळ काम हिंदू समाजाला संघटित करण्याचं आणि मग हळूहळू, आणि त्यामुळे त्यांनी या कामात भाग घेतला नाही. परंतु डॉक्टर हेडगेवारांचा अशा कामाला किंवा अशा कार्यक्रमाला त्यांचं सहकार्य होतं हे यांच्या व्यवहारात दिसतं. डॉक्टर हेडगेवारांच्या ज्यावेळेला संघाचं काम सगळ्या देशभर जाळं पसरलं गेलं त्यावेळेला त्या निरनिराळ्या कामात संघ हिरिरीने भाग घेताना तुम्हाला दिसेल. मग वनवासी कल्याण आश्रम असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राजकीय क्षेत्र असतील, विद्यार्थी क्षेत्र असतील, याच्यामध्ये संघाचं काम ज्या पद्धतीने वाढत गेलं आणि माणसं ज्या प्रकाराने देण्यासारखी अवेलेबल झाली त्यावेळेस संघ सगळ्या गोष्टीत हिरिरीने भाग घ्यायला लागला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना घवघवीत यश मिळालं आणि एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाची आली. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, संघ स्वयंसेवकाचा किती सहभाग होता? संघ स्वयंसेवकाचा मोठा सहभाग आहे. 2014 साली आहे, पूर्वीच्याही राजकीय क्षेत्रातल्या यशामध्ये संघाचा सहभाग आहे. सर्वसाधारणपणे जी एक स्थिती देशामध्ये उत्पन्न झाली होती त्या स्थितीच्या अनुकूलतेने योग्य प्रकारचं विरोधी वातावरण निर्माण झाल्यामुळं नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले आणि अधिक संघाची पाळमुळं, भाजपाची पाळमुळं शेवटपर्यंत गेल्यामुळं यावेळेला मोठ्या प्रमाणावर यश भारतीय जनता पार्टीला आलं. संघाचे पूर्वी संघाचे कार्यकर्ते काम करत असत, त्या काळ 2014 मध्ये संघाच्या. पण अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आलेला नाही, परंतु ते भाजपमध्ये आहेत. त्यांचा आणि संघातनं आलेल्या व्यक्तींचा असा एक संघर्ष चालू आहे. कारण ही मंडळी हिंदुत्वाच्या संदर्भातले अनेक वक्तव्य करतात ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचणीत आल्यासारखं वाटतं किंवा त्यांची तेढा तिरपीट उडते, त्याला त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. नाही, असं काही खरं नाही. ही मंडळी जी संघाशी दैनंदिन संबंध असणारी मंडळी भाजपात आली आहेत, मोठ्या संख्येने आलेली आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला चांगला आज दिसतोय. पण याचा अर्थ त्याच्यामधून काही समस्या निर्माण झाल्या आहेत अशी स्थिती नाही. संघाचा जो हिंदुत्वाचा विचार आहे हा खरं म्हणजे सर्वांना समजलाय असं माझं मत नाही. इट्स नॉट अ व्हेरी नॅरो आउटलुक. तुम्हाला जर सांगायचं असेल तर मी तुम्हाला आमच्या हिंदुत्वाच्या संबंधी जे खटले चालले त्या काळात त्यामध्ये जस्टिस वर्मानी त्या निवडणुकासंबंधीचं निकाल पत्र जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हिंदुत्व ही एक जीवन पद्धती आहे. इट्स अ वे ऑफ लाईफ. हेच इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे आणि तोच विचार संघाने आपल्या हिंदुत्वाच्या शक्तीला एकत्र करण्याचा संघाचा तोच विचार आहे. बरोबर आहे. हिंदू इज नॉट अ रिलिजन. पण ती जीवन पद्धती या देशातल्या प्रत्येकाने अनुसरावी हा आग्रह, हा अट्टाहास आणि प्रसंगी सत्ता आल्यानंतर सत्तेचा वापर करून तो लादण्याचा भाग का केला जातो? काय लादण्याचा प्रयत्न केला जातो असं माझं मत नाही. अनेकांना गोमांस खायचं असतं परंतु आपण गोमांसाला बंदी घालतो. अनेकांना विशिष्ट प्रकारची धर्मपुस्तकं वाचायची नसतात परंतु ती आणली जातात. एखाद्या विचारसरणीच्या लोकांनी ही गोष्ट हिरिरीनं मांडल्यानंतर त्याच्या विरुद्धचा विचार तितक्याच जोरकसपणे येतो. हा आतापर्यंतचा अनुभव आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. संघामध्ये
कुठलाही विचार त्या त्या क्षेत्रातली जी मंडळी असतात ती हिरिरीनेच पूर्वापार मांडतात. आणि त्यामुळं आता कुणी गोमांस खाणारं असतील, गोमांस न खाणारं असतील, याच्या संबंधी संघ काही म्हणणार नाही. परंतु आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये गोहत्याबंदी संबंधी म्हटलेलं आहे की गोहत्याबंदी केली पाहिजे. काही मंडळी समजा आग्रहाने एखादा विषय मांडत असतील तर फार मोठा गैर आहे असं मानण्याचं कारण नाही. कारण गायीला आपण ज्या प्रकारे ज्या श्रद्धेने आपण पाहिलं जातं त्यातून कधी कधी अतिरेक काही लोकांचा मंडळींचा होत असेल, त्यातनं समस्या उभ्या राहत असतील, त्यावेळेची सरकारी व्यवस्था त्या समस्या हल करण्याचा प्रयत्न करते. संघ याबद्दल काही म्हणत नाही. आपण जेव्हा विद्यार्थी परिषदेचं काम करायला सुरुवात केली त्याच्यावर आपल्याला एक जबाबदारी दिली म्हणजे पूर्वांचलामध्ये काम करण्याची, ईशान्य भारतामध्ये काम करण्याची. याच्यामध्ये नक्षलवाद प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसरलेला होता. संपूर्ण भारतापासून तो भाग तुटल्यासारखा झालेला होता. काय होते त्यावेळेचे अनुभव, कसं केलं आपण काम, काय आव्हानं होती? आता तुम्हाला सांगायचं हरकत नाही, मी ज्या वेळेला प्रचारक संघाचा निघालो त्यावेळेला सुरुवातीला मी भुसावळला प्रचारक होतो महाराष्ट्रामध्ये, आणि तिथून मला आसाममध्ये ठेवलं. आसाममध्ये पाठवल्यानंतर 1967 सालामध्ये मला कलकत्त्याला आणलं आणि 1967 मध्ये नक्सलिझमचा उदय झाला. नक्षलवाडी या क्षेत्रात आज तिथे, आणि त्यामुळे विद्यार्थी क्षेत्रावर अधिक लक्ष घालावं असं संघाच्या मंडळींचा आग्रह होता. आणि त्यामुळे त्यांनी माझ्याकडे विद्यार्थी परिषदेला मार्गदर्शन करण्याचं काम दिलं. समस्या होती संघामध्ये सुद्धा, काही विद्यार्थी क्षेत्रात काम करणारी मंडळी होती, आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं त्या काळात की मला आजही आठवत आहे की 1969 साली नक्षलवाडीची मुवमेंट फार जोरात असताना आम्ही विद्यार्थी परिषदेचं अखिल भारतीय अधिवेशन कलकत्त्याला घेण्याचं ठरवलं. आणि त्या काळामध्ये एक माझ्या मनामध्ये विचार आला होता की मार्क्सिझम लोकांना किंवा नक्षलवाडीला जर उत्तर द्यायचं असेल तर एक इकॉनॉमिक प्रोग्राम हा अल्टरनेटिव्ह विद्यार्थ्यांच्या समोर ठेवला पाहिजे. आणि त्या आधारावर मी एक पुस्तिकाही लिहिली होती कलकत्त्यात असतानाच. आणि अनएम्प्लॉयमेंटवर विद्यार्थी परिषदेने एक प्रस्तावही प्रथमच अनएम्प्लॉयमेंट या विषयावर, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट या विषयावर प्रस्तावही पारित केला होता. आणि एक इकॉनॉमिक निराळा कार्यक्रम देण्याचा प्रयत्न विद्यार्थी परिषदेच्या माध्यमाने आम्ही केला होता त्या काळामध्ये, असं मला चांगलं आठवत आहे. 1969 सालची गोष्ट आहे. आणि हळूहळू ते नक्सल मुवमेंट आज समाप्तच झाली प्रॅक्टिकली. आज नक्षलवाडी देर इज नथिंग लाईक नक्सल मुवमेंट. नक्सल मुवमेंट आता शिल्लक आहे तर अन्य मध्य भारताच्या काही भागामध्ये, परंतु ईशान्येच्या सीमावर्ती भागामध्ये अजूनही घुसखोरीचे प्रश्न आहेत, अजूनही राष्ट्रीयत्वाचे प्रश्न आहेत, अनेक मोठ्या समस्या तिकडे आहेत. एक प्रकारे त्या भागाला आम्ही अनेक वर्ष आमच्या सुशासनापासून दूर ठेवलं, त्याचे परिणाम आज आम्ही भोगतोय. आता तुम्हाला सहज सांगायला हरकत नाही की अनेक समस्या आहेत. म्हणजे ख्रिश्चन मिशनरीनी सुरुवात केलेली समस्या असेल ती नागालँड वगैरे या भागामध्ये मिशनरी या लोकांनी केलेली समस्या होती. तुम्हाला आठवत असेल तर फिजोचं बंड त्या काळामध्ये नागालँड समस्या होती. आसाममध्ये इन्फिल्ट्रेशन, घुसखोरी प्रचंड घुसखोरी मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी मुस्लिमांची होती. हिंदू समाजाचं स्थलांतर जे होतं ते बांगलादेशमधून, त्याचे कारण निराळे होती. ते निर्वासित म्हणून दे यूज टू कम ॲज ए रिफ्युजीज. परंतु संघाचं कामही फार छोट्या प्रमाणावर त्या काळामध्ये होतं. मी 1965-66 मध्ये ज्यावेळेला मी संघाचा प्रचारक कामरूप जिल्ह्याचा होतो. कामरूप जिल्हा मोठा होता जिल्हा, गुवाहाटी सोडला तर बाकीच्या कामरूप जिल्ह्याचा मी जिल्हा प्रचारक होतो. आणि माझं बरपेटा हे स्थान होतं. त्या काळामध्ये 1967च्या ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की आपण जनसंघाने इथे एक उमेदवार उभे केला पाहिजे. आणि उमेदवाराचा मूळ मुद्दा घुसखोरी हाच प्रश्न असला पाहिजे. आणि या इन्फिल्ट्रेशन या इश्यूवर
आम्ही एक इलेक्शन त्या काळात जनसंघाने लढवलं आणि प्रसन्नलाल चौधरी हे उग्रकवी, आसामचे उग्रकवी या नावाने जे प्रसिद्ध होते, त्यांना उमेदवार केलं होतं. खाली द्यायला त्यावेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होत असत, पण विधानसभेचे उमेदवारही आमच्याजवळ नव्हते. जनसंघाची स्थापना करून आम्ही तिथे जनसंघाचा उमेदवार दिला होता. गोळवलकर गुरुजी त्या काळाला त्या काही सरसंघचालक होते. दीनदयाल उपाध्याय, भाऊराव देवरस यांच्याशी चर्चा करून उमेदवार ठरला होता. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर या घुसखोरी या प्रश्नावर फार मोठ्या प्रमाणावर प्रसन्नलाल चौधरींना मतदान झालं आणि फखरुद्दीन अली अहमद त्यांच्या अगेन्स्ट उमेदवार काँग्रेसचे होते. आणि हिंदू मेजॉरिटी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जनसंघ वॉज लिडिंग, लॅक्स ऑफ वोट्सनी जनसंघ वॉज लिडिंग. त्याच्यानंतर घुसखोरी आल्यामुळं पण एक वातावरण निर्माण नंतर आज तुम्हाला चहाच्या मळ्यात कमळ फुलाला 2016 साल उजाडावा लागला, 2014 साल. परंतु त्याचा प्राथमिक जी भूमिका आहे ती 1967 सालामध्ये. इतकी वर्ष लागली, परंतु 50 वर्षाचा काळ संघकार्य याच्यामध्ये गेला. संघकार्य इतकं सरळ आणि सोपं नाही. मग म्हटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर शेवटी वातावरण निर्मितीसाठी तुम्हाला शेवटी खालची जमीन बदलावी लागते. आणि आपण त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं काम करायला लागलात. इतके जुने जाणते बुजुर्ग संघामधून आले, संघ विचारांचे असताना सुद्धा मुंबई प्रदेशाच्या भाजपच्या अध्यक्षपदाने आपल्याला आयुष्यभर हुलकावणी दिली. काय सांगाल त्याबद्दल? योगायोग आणि अंतर्गत राजकारण. काही माणसांच्या, मी माझ्या पुस्तकात त्याच्या संबंधी उल्लेख केला आहे. खरं म्हणजे शेवटी अंतर्गत राजकारण हा एक भाग असतो आणि त्या अंतर्गत राजकारणाचा हिस्सा म्हणून त्या मुंबई भाजपाचा अध्यक्ष होण्याचं भाग्य मला लाभलं नाही. नेहमी हुलकावणी आणि मी त्याच्या संबंधी म्हटलंय. भाजपमध्ये की जेव्हा म्हाळगी होते, कापसे होते, चारित्र्याला किंमत होती, पैशापेक्षा सुद्धा तत्वनिष्ठेला किंमत होती. परंतु हळूहळू भाजप बदलला आणि एक प्रकारे दुसरी काँग्रेसच आमच्या समोर आली, असं अनेक जुने जाणते आज खंत व्यक्त करतात. भाजपमधल्या या बदलाची सुरुवात कोणत्या व्यक्तीच्या भाजपमधल्या प्राबल्य वाढण्यापासून झाली? मी पुस्तकात त्याचा उल्लेख केला आहे. परंतु ज्या प्रकारचं एक एलिमेंट भाजपात आलं त्या एलिमेंटनं समस्या उभ्या राहिल्या. पण त्यामुळे सत्ताही आली. त्यामुळे सत्ता आली असं माझं मत नाही. संघटना चालवायला पैसे आले. पैसे त्यामुळे आले असंही माझं मत नाही, कारण पैसे जमा करणाऱ्यांपैकी मीही एक होतो. बहुजन समाजाची लोक तुमच्यापर्यंत आली. बहुजन समाजाचे लोक त्या काळातही भाजपात येत होते. उत्तमराव पाटील हे जागतो गजाननराव कोळी, ज्या ग्रस्तांबद्दल मी लिहिलंय त्या ग्रस्त नसताना सुद्धा गजाननराव कोळी, उत्तमराव पाटील, लहाने, मोतीराम लहाने अशी अनेक मंडळी आलेली आहेत भाजपामध्ये. त्यामुळे बहुजन समाजाचं काम प्रयत्नांनी उभं केलं जाऊ शकतं आणि केलं जात होतं. म्हणजे उत्तमराव पाटील फार थोडक्यासाठी मुख्यमंत्री होताना राहिले, हे मी त्याचा उल्लेख माझ्या पुस्तकात केला आहे. मुख्यमंत्री पदाचा आपण उल्लेख केला म्हणून मला हा प्रश्न असा वाटतोय, शरद पवार यांनी वसंतराव पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता हस्तगत केली असं एकीकडे म्हटलं जातंय, तर दुसरीकडे माझ्या या भूमिकेला यशवंतरावांचा पाठिंबा होता असं गेले अनेक वर्ष शरद पवार सांगतायत. परंतु शरद पवार हे विश्वासार्ह नाही असाही एक टंगावा केला जातोय. आपण या सगळ्या घटनांचे अत्यंत जवळून साक्षीदार होतात. काय सांगाल, काय घडलं पडद्यामागे? एक तर तुम्हाला सांगतो की जनता पार्टीच्या राजकारणामध्ये 105 जनता पार्टीचे लोक निवडून आले होते. उत्तमराव पाटील जनता पार्टीचे गटनेते म्हणून त्यांची निवड झाली होती. सादिक अली हे महाराष्ट्राचे गव्हर्नर होते आणि सादिक अली हे त्या काळचे प्रधानमंत्री मोरारजीभाई देसाई यांचे म्हणजे माणूस समजले जात असत त्यांचे. आणि मला आठवतंय चांगलं की
मंत्रालयाच्या समोरच उत्तमराव पाटील राहत असत, अपोजिशन लीडर म्हणून 4B मध्ये. आणि तिथे आम्ही रात्री 9-9:30 वाजता काही जण बसलो होतो. उत्तमराव पाटील होते, वसंतराव भागवत त्या काळात जे जनसंघाचे संघटन मंत्री होते ते होते. आणि विषय असा चालू होता की या सादिक अली यांनी उत्तमराव बोलवलं पाहिजे. आणि कल्पना अशी निघाली, माझे जस्टिस छगलांशी संबंध इमर्जन्सीच्या काळात अधिक जवळचे आल्यामुळं असा विचार झाला की मी जस्टिस छगलांकडे आता रात्री 9-9:30 जावं आणि त्यांना स्टेटमेंट काढायला यासंबंधी सांगावं की मुख्यमंत्री म्हणून उत्तमराव पाटलांना बिईंग ए लार्जेस्ट सिंगल पार्टी मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायला बोलवलं पाहिजे. कारण त्या आधारावर मग असा एक प्रवास होता की शेकाप वगैरे बाकीची मंडळी की समर्थन करतील अशी कल्पना होती. पण सादिक अली काही मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला बोलवत नव्हते. मी रात्री छगलांकडे जस्टिस छगलांकडे गेलो. जस्टिस छगला म्हणाले की आत्ता कोणी स्टेनो नाही, पण अरुण तूच घे माझं स्टेटमेंट लिहून. मी स्टेटमेंट लिहिलं, जस्टिस छगलांनी सही केली आणि रात्री आम्ही ते निवेदन प्रसिद्धीला दिलं. ते म्हणाले माझं जस्टिस सादिक अली ऐकेल असं नाही, पण तरीसुद्धा मी स्टेटमेंट तू सांगतो म्हणून मी काढतो की उत्तमराव पाटलांना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला बोलवलं गेलं पाहिजे. परंतु आमच्या कानावर दुसऱ्या त्या काळात आलं की सादिक अली हे मुरारजीभाईंनी सांगितल्याशिवाय बोलावणार नाहीत. आणि त्या काळात जनता पार्टीचे जे अंतर्गत राजकारण होतं, त्या अंतर्गत राजकारणात जनसंघाचे 4 प्रांताचे ऑलरेडी मुख्यमंत्री झाले होते, हिमाचल, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. त्यामुळे आता 5व्या स्टेट्सचे मुख्यमंत्री जनसंघवाला करावा या मताचे मुरारजीभाई नव्हते. आणि तुमच्या माहितीत त्या काळ असेल, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी हरल्यामुळे यशवंतराव चव्हाण लीडर ऑफ अपोजिशन होते पार्लमेंटमध्ये. आणि असं म्हटलं जातं की यशवंतरावांनी शरद पवारांना, मग त्यांचं आपापसात ठरवून यशवंतरावांनी शरद पवारांना बंडखोरी करायला लावली. आणि मग PDF फॉर्म होऊन त्या काळात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले. उत्तमराव पाटील जे आज शरद पवार सांगतायत की या सगळ्याला पाठिंबा यशवंतरावांचा होता, हे 100% खरं आहे. असं खरं आहे, माझ्या माहितीप्रमाणे खरं आहे. परंतु ही जी सत्तेची साठमारी सुरू झाली महाराष्ट्राच्या राजकारणातली, ती त्याआधी वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये किंवा यशवंतरावांच्या काळामध्ये आम्हाला कधी पाहायला मिळाली नव्हती. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्यानं दिल्लीचे गुलाम असल्यासारखेच वागत होते. असं काही खरं नाही, कोणी गुलाम वगैरे राहत नाही. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याचं काम करत असतात. शेवटी कुठल्याही प्रांताचा मुख्यमंत्री शेवटी दिल्लीचे जे केंद्र सरकार असतं त्या केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाणे साधारणतः जातोच. अपोजिशन एखाद्या मंत्रिमंडळातला असेल तर ममता बॅनर्जी का दिल्लीची गुलाम असल्यासारखे वागते असं नाही, किंवा नितीश कुमार दिल्लीचे गुलाम असल्यासारखे वागतात असं नाही. शेवटी ज्या पार्टीची सत्ता असते त्या पार्टीच्या सत्तेचा जर माणूस असेल तर साधारणतः त्यांच्यामध्ये आपापसात जे तालमेल असतो त्या तालमेलाच्या आधारावरच वागतात. महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस असतील, गुलाम असल्यासारखे वागतात असा प्रश्न नाही. पण शेवटी भाजपाची केंद्रातही सत्ता आहे, महाराष्ट्रातही सत्ता आहे, त्यामुळं तालमेल बांधून ते चालतात. आपण आता एका मोठ्या विधिज्ञाचा उल्लेख केला, तो म्हणजे जस्टिस MC छागला. रोजेसिन डिसेंबर हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तसंच आपण अनेक विधिज्ञ जवळून पाहिलेत. नानी पालखीवाला यांच्याशी आपण अत्यंत जवळून काम केलेलं आहे. काय सांगाल अशा व्यक्तींबद्दल? मी नानी पालखीवालांचं नेहमी एक उदाहरण चांगलं देतो. मी माझा अनुभव, नानी पालखीवालांची फार संघाच्या गुरुदक्षिणेची केस मी सांभाळत असल्यामुळं माझा नानी पालखीवालांची फार जवळ. काय केस होती? आजच्या पिढीला हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. संघाची गुरुदक्षिणा त्या काळात टॅक्सेबल ठरवली गेली होती आणि त्यासंबंधीचा सल्ला मशवरा आम्ही नानी पालखीवालांकडून घेत असू. आणि अल्टिमेटली हे मला मानलं पाहिजे की संघाची गुरुदक्षिणा ही टॅक्सेबल नाही असं केंद्र सरकारने ठरवलं
जनता पार्टीच्याच रिजिममध्ये. त्यावेळेला एच.एम. पटेल हे अर्थमंत्री होते. आणि मला आठवत आहे की एच.एम. पटेलना भेटण्यासाठी की संघाची गुरुदक्षिणा ही टॅक्सेबल का नाही, तर ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअलिटी, आपलं आपणच कुणी देत नाही ती संघाची, ह्या मुद्द्यावर ही टॅक्सेबल नाही ही भूमिका एच.एम. पटेलनी मान्य केली होती. आणि त्या काळात ओव्ही कुर्विला हे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे अध्यक्ष होते. आणि मी नानी पालखीवालांना घेऊन एच.एम. पटेल यांच्याकडे गेलो होतो. आणि मग एच.एम. पटेलांनी हे मान्य केल्यानंतर नानी पालिकेवाला म्हणाले, चला अरुण आत्ता आपण लगेच जाऊ कुरुविलाकडे. आणि नानी पालिकेवालांना घेऊन मी नॉर्थ ब्लॉकमध्ये कुरुविलांना भेटायला आम्ही गेलो होतो. आणि कुरुविलांनी सर्क्युलर काढलं की गुरुदक्षिणा इज नॉट टॅक्सेबल. आणि त्या मुद्द्यावर पुढे प्रश्न एकच राहिला होता की संघाच्या शाखा या स्वतंत्र आहेत का, त्याचं एकत्रित त्याचं, कारण पुन्हा व्याज टॅक्सेबल होऊ शकतो गुरुदक्षिणेवरचा. त्यामुळे असे प्रश्न अनेक निघाले होते. पुढे ते पालखीवालांनीच केस आर्ग्यू केली आणि ह्या शाखा या स्वतंत्र आहेत, प्रत्येक शाखा. असे रामशास्त्री बाणाचे निस्पृह न्यायमूर्ती विधिज्ञ अलीकडच्या काळात निर्माण होत नाहीत का? आता पालखीवालांचं उदाहरण तुम्हाला सांगायची फार मोठं लक्षात घेण्यासारखं आहे. पालखीवालांची माझे जवळचे असेच संबंध उभे राहिले. इमर्जन्सी 1975 साली आली, 25 जून. त्या अगोदर इंदिरा गांधी यांचं इलेक्शन अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केलं होतं. पालखीवाला सुप्रीम कोर्टामध्ये लढवण्यासाठी 24 जूनला इंदिरा गांधींचे केस लढवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. जस्टिस एच.एम. गोखले, मला वाटतं हरिभाऊ गोखले त्या लॉ मिनिस्टर, कायदा मंत्री होते. 24 जूनला पालखीवाला रात्री दिल्लीवरून सुप्रीम कोर्टात परत आले आणि 25 जूनला रात्री आणीबाणी जाहीर झाली. सकाळी मला आठवतंय मी त्या काळात गोरेगावला राहत होतो. आणि मी ज्यावेळेला स्टेशनवर आलो, मृणाल गोरे वगैरे अनेक मंडळी मुंबईला जाण्यासाठी व्हीटीवर, सगळ्यांना आश्चर्य, आणीबाणी काय करायचं नेमकं समजत नव्हतं. मी व्हीटी चर्चगेटला आलो आणि चर्चगेटला मी आल्यानंतर माझ्या मनात आलं हिंदुस्थान समाचारच्या ऑफिसमध्ये जावं. हिंदुस्थान समाचारचं ऑफिस त्याकडे अकबर अलीच्या समोर हिंदुस्थान समाचारचं ऑफिस होतं. आजही मला वाटतं तिथेच आहे ऑफिस, कारण तिथे वसंतराव पांडे म्हणून हिंदुस्थान समाचारचे इन्चार्ज होते, ते वारले आता. तर मी हिंदुस्थान काय पुढची काय स्थिती आहे ती हिंदुस्थान समाचारच्या क्रीडवर मिळेल म्हणून मी त्याच्याकरता हिंदुस्थान समाचारच्या ऑफिसमध्ये साधारण 12 वाजण्याच्या सुमारास गेलो असेल, 11:30-12 वाजच्या सुमारास. मला वसंतराव देशपांडेंनी बघितलं, त्यांना माहिती होतं की माझे पालखीवाल्यांशी संबंध आहेत. ते म्हणाले, अरुण तू क्रीडवर काय येतं, पण तू वाय नॉट यू गो टू मिस्टर नानी पालखीवाला राईट नाऊ. काय, कारण ते कालच आलेले आहेत इंदिरा गांधींची केस आर्ग्यू करून. तर म्हटलं काय हरकत नाही, मी जातो. मी नानी पालखीवाल्यांकडे बॉम्बे हाऊसमध्ये गेलो. बॉम्बे हाऊसमध्ये नानी पालखीवाला टाटांच्या बसत असत. मी माझं कार्ड पाठवलं. ते नानींनी लगेच मला, माझे संबंध असल्यामुळे मला ताबडतोब बोलवलं आणि त्याच्या लक्षात आलं मी का आलोय म्हणून. आणि त्यांनी मला सांगितलं तू का आलायस, माझ्या लक्षात आलं. त्यांनी ड्रॉवर उघडला आणि त्यांनी जो इंदिरा गांधींना टेलिग्राम पाठवला होता हरिभाऊ गोखलेना, तो त्यांनी माझ्या हातात दिला. राजीनामा दिला होता. राजीनामा नाही, त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं ते वाक्य ऐकण्यात. हरिभाऊ गोखलेंना टेलिग्राम पाठवला होता. The Prime Minister informed that I withdraw as a counsel from her case because the mourning measures which are taken are contrary to my lifelong convictions. अशा प्रकारचा तो टेलिग्राम होता. तो नंतर तो पब्लिश होऊ नाही शकला कारण त्यावेळेला इमर्जन्सीमध्ये, परंतु हा टेलिग्राम मी माझ्या डोळ्यांनी वाचलेला आहे. मला आजही ते वाक्य जशी तशी लक्षात येत त्या टेलिग्रामची, नानी पालखीवाल्यांची. आणि त्यांनी ही विड्रू ॲज ए काउन्सिल आणि ते मग इंदिरा गांधीच्यासाठी कोर्टात उभे राहिले नाहीत. अशी माणसं आता मिळणं विरळ आहे.
आणखीन एक अतिशय वादग्रस्त आपल्या आयुष्यातला कालखंड म्हणजे अंतुल्यांचं प्रतिभा प्रतिष्ठान. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी केस उभी राहिली. अंतुल्यांना त्यातून राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावरची लीगल केस चालू असताना आपण त्यातून माघार घेतली. आपल्याबरोबर आणखीन काही मंडळींनी माघार घेतली. काय सगळ्या केसची स्टोरी देणार नाही, परंतु या केसमध्ये आम्ही कसे आलो हेही तुम्हाला थोडीशी माहिती देतो आधी. मी त्याच्या माझ्या पुस्तकात कदाचित त्याचा उल्लेख मी लिहिलाय त्याच्याबद्दल. त्या काळामध्ये समाजवादी पार्टी आणि भाजपा यांचे आपापसात थोडेसे कॉम्पिटिटिव्ह राजकारण चालत असेल. अंतुल्यांनी ज्या वेळेला सिमेंटच्या अगेन्स्ट पैसे घेण्याचं सुरू केलं होतं त्यावेळेला एक रिट पिटिशन समाजवादी मंडळींनी त्या मृणाल आणि पबा सामंत या मंडळींनी केला होता. आपणही काहीतरी केलं जावं, कारण मी त्यावेळेला लिगल सेलचा भाजपाचा इन्चार्ज होतो. काहीतरी करावं असा विचार चालू होता. म्हणून जेठमलानींचे चिरंजीव आता जे महेश जेठमलानी आहेत, मी त्यांच्या चेंबरमध्ये बसलो होतो आणि आम्हाला वाटलं की एक आम्ही तो करप्शन ऍक्ट वाचला आणि आम्हाला असं वाटलं की बुवा लिगल सँक्शन इज नेसेसरी. म्हणून आम्ही एक पत्र तयार केलं त्यावेळचे जे काही गव्हर्नर होते त्यांना, किंवा अंतुले मुख्यमंत्री आहेत त्यांना क्रिमिनल केस करायची आम्हाला परवानगी द्यावी, असं पत्र आम्ही तयार करून पाठवून दिलं. आता कुणाच्या नावाने पत्र तयार करावं म्हणून वसंतराव भागवत आमचे संघटन मंत्री होते, त्यांना विचारलं. ते म्हणाले रामदासच्या नावाने करा, रामदास नाईक. म्हणून रामदास नाईकला बोलावून त्याची सही करून आम्ही ते पत्र मुख्यमंत्र्यांना तिथे गव्हर्नर यांना पाठवलं. त्या काळात राम जेठमलानी हे भाजपाचे उपाध्यक्ष होते. जेठमलानी त्यावेळेला मुंबईत नव्हते, पण ते दुसऱ्या दिवशी मुंबईत आले. त्यांना आम्ही माहिती सांगितली, कारण नॅचरली आम्हाला सांगणं गरजेचं होतं. ते म्हणाले, अरे काय केली, लेटर लिखा, नो सँक्शन इज नेसेसरी फॉर प्रॉसिक्युटिंग चीफ मिनिस्टर. दैट वॉज हिज व्यू. ते म्हणाले, चलो अभी क्या अभी जाएंगे और रामदास को बुलाओ. आणि त्यांनी मला एक मी स्टेनो आणला. त्यांनी ताबडतोब डिक्टेट केली कंप्लेंट आणि मैंने रामदास को बुलाओ, रामदास के नाम पर लेटर लिखा है, यदि पार्टी ने तय किया उसके नाम पर करना है तो उसके नाम पर करेंगे. म्हणून त्यांनी त्यांच्या नावावर रामदासच्या नावावर एक पत्र तयार केलं आणि आम्ही ती कंप्लेंट घेऊन सरळ मॅजिस्ट्रेट कोर्टात गेलो आणि कंप्लेंट फाईल केली. आणि जेठमलने आर्ग्यूड द केसेस दॅट नो सँक्शन इज नेसेसरी अँड प्रॉसिक्युशन आम्ही करतो सुरू. नॅचरली मॅजिस्ट्रेट टूक द व्ह्यू दॅट सँक्शन इज नेसेसरी. पुढचा सगळा इतिहास, त्याचा पुढचा इतिहास आहे. नंतर बाहेर का पडलात, पण आपण त्या केसमधनं बाहेर का पडलात? आता ज्या काही घटना आहेत त्या आता सगळ्या गोष्टी सांगणं कठीण आहे. जेठमलानी ऑल्सो विड्रू, आय ऑल्सो विड्रू. ज्या घटना काही घडल्या त्या काही फार मोठ्या आवडणाऱ्या घटना. त्या अनुषंगानेच मग प्रश्न विचारतो, खरोखरच या देशातला भ्रष्टाचार दूर होईल आणि एक तरी या देशातला राजकीय पक्ष शुद्ध विचारधारेचा, शुद्ध आचरणाचा असेल असं वाटतं आपल्याला? हे कठीण आहे, हे कठीण आहे. माणसं शेवटी माणसं आहेत आणि ती कशी कोणत्या वेळेला काय वागतील हे सांगणं कठीण आहे. परंतु तरीसुद्धा त्याच्यावर अंकुश ठेवणारी जरी सत्ता उपलब्ध झाली तर काही प्रमाणात भ्रष्टाचारापासून दूर राहील राजकीय सत्ता. त्याचा अनुभव घेतलेला आहे. शेवटी चाणक्य कसा इतिहास चाणक्य त्यातनंच निर्माण झालाय. असे पुष्कळ चाणक्य वेळोवेळी निर्माण झाले. शिवाजीच्या काळातही निर्माण झालेली आपली मंडळी पाहतो, किंवा लेटेस्ट आपल्याला नाना फडणवीसांच्या काळातही आपण पेशवाईच्या काळात मंडळी. एक शेवटचा प्रश्न, 6 दशकांचा प्रदीर्घ समाजकारणाचा, राजकारणाचा, कायद्याचा असा आपला प्रवास असताना आजच्या काळातल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण काय सल्ला द्याल? सगळ्यांनी दीनदयाल उपाध्याय वाचावा. वा, दीनदयाल उपाध्याय वाचावा. त्यांचं जे एकात्म मानवतावाद हे दर्शन आहे, हे केवळ दर्शन नाही, हा व्यवहाराचाही भाग आहे.
आणि तो वाचन करावं आणि त्या आधारावर जर वागणं आणि व्यवहार झाला तर कठीण नाही, यातनंही समस्यांच्या मधून समाधान निर्माण होईल असं माझं मत आहे. माझं पुस्तकही तुम्हाला जर माहिती असेल तर आय हॅव डेडिकेटेड इट टू द मेमरी ऑफ दीनदयाल उपाध्याय. प्रेक्षको, आजूबाजूला अंधार पसरलेला असताना किंबहुना सारेच दिवे मंदावत असताना काही विचारांचे दीप तेवत असतात आणि त्यांचं तेवणं हे समाजाला मार्गदर्शक ठरत असतं. चमकदार दिव्यांची रोषणाई आजूबाजूला असली तरी सुद्धा हे असं दिव्यांचं तेवणं आम्हाला मोहून टाकतं. अनेक गोष्टींवर थेट भाष्य करायचं टाळत परंतु सूचकपणे अनेक गोष्टींचा उल्लेख करत इतिहासातल्या अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकत उलगडत त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या 4 दशकांचा इतिहास आपल्यासमोर मांडला. उजव्या विचारसरणीतल्या अनेक दिग्गज मंडळींच्या बरोबरचे अनुभव त्यांनी सांगितले. अनेक लढ्यांचा कायदेशीर जो इतिहास होता तो देखील आपल्या समोर मांडला. अशी माणसं सर्वच पक्षातून, फक्त भारतीय जनता पक्ष नव्हे, सर्वच पक्षातून दुर्मिळ होत चालली आहेत. याचं कारण असं, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या दुर्मिळ होण्याचेच दिवस सध्या आले आहेत. झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण इतका प्रदीर्घ वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.